माझी मावशी नाहीच म्हणायची. शेवटपर्यंत नाही म्हणत होती. नाही म्हणे, "तो मुलगा काही मला आवडलेला नाहीये. त्या मुलाला देऊच नका म्हणे आपली ताई." पण हे 40 मुली बघून आले माझ्यानंतर आणि म्हणे मला त्याच मुलीशी लग्न करायचं. मला तर खूप चांगले-चांगले स्थळ होते. एक मुलगा होता, त्याचं तर 3 मजली बंगला काय, गाड्या वगैरे काय होत्या त्याच्याकडे. दिसायला पण तो तुमचा कोण आहे, विक्की कौशलसारखा होता. एक पेपर माझा बाकी होता, तर त्याची आई म्हणते, "नाही म्हणे, पेपर-बिपर नाही देऊ देणार, शिक्षण वगैरे नाही." माझी म्हणे, "जा म्हणे मग." वर्षभराने आले हे सगळे आणि सगळ्यात तयारीत आले होते, की आज सुपारीचा कार्यक्रम करूनच जायचं आणि आमची काहीच तयारी नाही. मग आजी म्हणे, "एवढी घाई करताय, काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असेल." मग मामा आणि बाबा दोघं पण आले होते चौकशी करायला. मग यांना समजलं कुठून तरी, की त्या मुलाचं तर लग्न झालेलं आहे. त्याला तर 2 मुली पण आहेत. नंतर अजून चौकशी केल्यावर कळलं, की त्याच नावाचे 2 लोकं राहतात इथे. नुसती कॉमेडी. त्यांनी विचारलं मला, "हाऊ आर यू?" हं. तर मग मी पण म्हटलं, "आय एम फाईन, थँक यू." तर लगेच यांचे मित्र यांना चिडवले, "हां, वहिनीला इंग्लिश पण येते." सगळं मला लग्नानंतर त्यांच्या आईने शिकवलं. भाकरी म्हणू नको, भाजी म्हणू नको. नवरा जाऊ दे, सासू चांगली मिळाली त्यातच सगळे खुश होते. एवढ्या 200 किलोमीटरवरून तुझ्या हातचे पोहे खायचे म्हणून आलो. आणि एकटे नाही यायचे हां, 4-5 मित्रांना सोबत घेऊन यायचे नेहमी. हां, पण जेव्हा पण यायचे तेव्हा साडी आणि गजरा कंपल्सरी घेऊन यायचे. यांचा एक मित्र होता, त्याला ना सोनी मावशी खूप आवडायची. तर तो पण यायचा यांच्यासोबत. नेहमी असायचा हां सोबत. मग तिच्या पप्पांना कळलं. असा सळो की पळो करून सोडला होता ना, दिसलाच नाही तो नंतर. डायरेक्ट लग्नात. काय करतात हो ते भाऊ आता?